दोस्तों, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. जर तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम आलेला असाल तर हाय, मी आहे तुमची दोस्त मृण्मयी आणि आज आहे मंडे. आणि ॲज आय सेड माझ्या लास्ट व्लॉगमध्ये की मी आतापासनं वीकली व्लॉगिंग करणार आहे. सो वीकली व्लॉगिंगचा आज आहे फर्स्ट डे. म्हणजे इंट्रोमध्येच फंबल कोण करत असतं? मी. तर मी ऑफिस सुरू झालेलं आहे, ऑफिसचे काम आलेले आहेत आणि ऑफिसचं काम म्हणजे ऑफिस सुरू पण नाही झालं आणि स्ट्रेस जो असतो तो ऑफिसचा तो सुरू झालेला आहे. सो सकाळ थोडीशी अशी सुरू झाली आहे. तुम्हाला माहिती आहे, मी मागच्या व्लॉगमध्ये म्हणजे संडेच्या व्लॉगमध्ये मी सांगितलं होतं की लास्ट व्लॉगमध्ये की मला आजपासून जिम जॉईन करायची. जॉईन तर केलेली आहे मी, बट मला रिजॉईन करायची, रिझ्यूम करायची. कारण मी गेली होती, मी ट्रॅव्हल करत होती, सो मी बंद केली होती. मग मी सगळं माझे जिम क्लोथ्स वगैरे सगळं काही मी रेडी करून ठेवलं होतं आणि मी 12 वाजता झोपायला गेली. बट द प्रॉब्लेम इज की मी 12 वाजता झोपायला गेली, बट मला झोपच नाही लागली. मी 2 वाजता झोपली आहे आणि मी सकाळी उठली नाही. सो एक ती गोष्ट झाली आणि मी जिमला नाही गेली. इनफॅक्ट माझं 8:30चं ऑफिस असतं आणि मी 7:15ला उठली आहे. सो मी इतकी म्हणून मी आंघोळ पण नाही केलेली दिसते तुम्हाला, कारण आता अजून ब्रेक व्हायचा. सो ब्रेकमध्ये आंघोळ करेन. बट तेच आहे ना की एक सकाळी जे मी ठरवलं होतं ते नाही झालं. मग त्याच्यापासून थोडंसं माझं मूड ऑफ झालं आणि आता मला त्याच्यात मग ऑफिसचं पण खूप काम आहे. तर त्याच्यामुळे पण मला थोडंसं आता चांगलं नाही वाटत आहे. बट ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. आपण जिम संध्याकाळी जायचं ट्राय करू. संध्याकाळी मला जायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, माहिती आहे. मला आवडतं. उलट माझी आधीची जिम मी संध्याकाळीच जायची. पण इथे जिथे मी जाते तिथे इतकी गर्दी असते संध्याकाळी. ओ माय गॉड. असं एका मशीनच्या मागे तुम्ही समजा 4 ते 5 लोकं असतात. तर मग कळतच नाही काय करायचं. त्याच्यामुळे ना, आणि मला एवढी गर्दी अशी आवडत नाही ऑनेस्टली. सो म्हणून मी प्रिफर करते की सकाळी जायचं. बट सकाळी उठून नाही होत माझ्याकडून. कठीण आहे सगळं. बट काही गोष्टी सोप्या आहेत आपल्या लाईफमध्ये. त्या म्हणजे की माझा चहा वगैरे झाला आहे, मम्मीने आणून दिला होता. तर पप्पा आले होते थोड्या वेळाआधी, त्यांनी माझा ब्रेकफास्ट आणून दिलेला आहे. ब्रेकफास्टमध्ये आहे पहिले तर दही. आणि जर तुम्ही विदर्भाच्या साईडचे असाल तर तुम्हाला माहिती असेल पोळीचा चिवडा काय असतो, तो आहे ब्रेकफास्टमध्ये. एक तर हा काय चमचा आहे, एवढा हाफ घास पण नाही जाता याच्यात. बट हा जो टिफिन याच्यात हा बरोबर मागतो म्हणून तिने तो दिलाय मम्मीने. मंडेला ऑफिस करता करता माझ्या घरची लाईट गेली, त्याच्यामुळे वायफाय गेलं. त्याच्यामुळे मी आली होती माझ्या मावशीच्या घरी काम करायला. त्याच्यामुळे मग मी आली होती माझ्या मावशीकडे काम करायला. आणि आता इथली पण लाईट घालवलेली आहे. जेव्हा मी क्लिप बघितली तेव्हा मला समजलं की फक्त माझं वरचा पार्ट दिसत आहे आणि माझं तोंड नाही दिसत आहे. बट तिकडे काकाजी गाणे म्हणत आहे, इकडे माझा कझिन जो आहे तो गिटार वाजवत. इथे सिंगर्स आहेत सगळे. त्याच्यात एक खूप हार्डवर्किंग गर्ल आलेली आहे. थोडा आता गिटारिस्ट गिटार वाजवणार आहे. त्याने याच्यासाठी वाजवलं कारण की मलाही एकच ट्यून वाजवत येते आणि मी तीच वाजवत असते कधीही बघा तेव्हा. हाय, तुम्हाला मी एवढी कंजर दिसतं त्याचं रिझन हे आहे की मला खूप काम होतं दिवसभर. बट मी मावशीकडून घरी आलेली आहे आणि घरी येऊन पण मी काम केलं ॲक्च्युली. आणि आता माझं किती वाजले खूप येऊ 9:45 झाले आहेत आणि आत्ता माझं काम संपलं. आता मी घरी जाते. पहिले तर मस्त थोडीशी आंघोळ करते, कारण की मला इतकं चांगलं नाही वाटत. असं थोडी आंघोळ काय असते, आंघोळ करते आणि मग नंतर जेवण करून मी झोपून जाणार. उद्या जिमला जायचं आहे, काही पण करून ते तुम्हाला दिसणार ब्लॉगमध्ये. सो येस, गुड नाईट. हाय दोस्तो, गुड मॉर्निंग. इट्स अ न्यू डे आणि आज आहे ट्यूजडे आणि मी आंघोळ वगैरे करून आलेली आहे. बाय द वे आता किती वाजले आहेत
ऑलमोस्ट 2 वाजले आणि तेच काही नाही, ऑफिसचं काम सुरू आहे. आज थोडं फ्रेश वाटत आहे आणि आज मी थोडंसं इंडियन म्हणजे कुर्ती घातली आहे नॉर्मल. कारण मला असं वाटतं म्हणजे माझा 2026चं जे मूड बोर्ड आहे ते थोडं इंडियन असं आहे. मी मोस्टली बाहेर जाताना जास्त करून कुर्तीज आणि इंडियन वेअर घालायचं ट्राय करते या वर्षात. हे वर्ष सुरू झाल्यापासनं. पण घरी आता मी वर्क फ्रॉम होम करते तर मी जास्त बाहेर जात नाही. सो आय थॉट की मी घरीच थोडंसं प्रेझेंटेबल बनून राहायला पाहिजे, म्हणून मग मी छान कुर्ती घातली, शॉर्ट कुर्ती आणि टिकली लावली, छान कानातले घातले आणि दॅट्स ऑल. आज मला एक चांगला रील शूट करायचा आहे, तर ते आपण ऑफिस झाल्यावर शूट करूया. बाय द वे, मी जिमला नाही गेली आणि आता मी त्याच्यावरती जास्त स्ट्रेस नाही घेणार आहे आणि त्याच्यावरती जास्त स्ट्रेस देणार पण नाही आहे. कारण की मला माहिती आहे की माझ्या प्लेटमध्ये सध्या खूप काही आहे. प्लेटमध्ये खूप काही आहे, मला खूप काही गोष्टी करायच्या आहेत. सो ठीक आहे, चालतं. म्हणजे मी एवढं स्वतःला ब्लेम करून माझा पूर्ण मूड आणि दिवस मी नाही वाया घालवणार आहे. त्याच्यामुळे मी आता त्याच्याकडे लक्ष देत नाही आहे. जर झालं तर संध्याकाळी जाऊ, ते नाही झालं तर थोडीशी फिजिकल ॲक्टिव्हिटी काहीतरी तरी करू, बट बघूया ते. सो येस, राईज अँड शाईन आणि आजचा दिवस चांगला जाव अशी मी आशा करते. अँड येस, लेट्स गेट स्टार्टेड विथ टुडे, कारण की ब्लॉग तर ऑलरेडी सुरू झालेला आहे. आय नो मी कालच्या जागेवर परत आहे आणि ह्या जागेवरून तुमच्याशी बोलल्यानंतर मी त्याच्यानंतर काहीच नाही बोलली काल. बट आज आहे वेडनेसडे आणि परत मी आंघोळ वगैरे करून आलेली आहे. ब्रेक आहे सध्या त्याच्यामुळे आणि ऑफिसचं काम आहे. बट काय करू यार, काल खूप ऑफिसचं काम होतं माझं आणि मी लॉग आउट केलं त्याच्यानंतर पण मी ऑफिसचंच काम करत होती. सो मला काही टाईम नाही मिळाला आणि तुम्हाला दाखवण्यासारखं असं काहीच नव्हतं. बट पार्सल ओपन करते, मिनिमलिस्टकडून आलेलं आहे. बट हे नव्हतं माहिती मला. क्यूट. सो कोलॅबचं आहे. हे आहे त्यांचं सिरम, सॅलिसिलिक ॲसिड, आणि खूप चांगलं सिरम आहे त्यांचं. त्याच्यामुळे मला हे ॲड करण्यासाठी आलं. बट हे एक आणखीन आलं कारण की ॲज अ गिफ्ट. आणि त्याच्यासोबत हे ट्रॅव्हल साईज म्हणजे त्यांचं फेस मॉइश्चरायझर आहे आणि आपण हे ट्राय करून बघू कारण की हे ऑल स्किन टाईपला सूट होतं. सो हे आपण ट्रायलसाठी आलेलं असावं असं मी अज्युम करते. पाणी पिऊया कारण की वॉटर इनटेक तुमचं कमी नसलं पाहिजे दोस्तो. तुमच्यासाठी रिमाइंडर आहे, जा पाणी पिऊन घ्या आणि कामं करा. म्हणजे कामं नका करू, माझा व्हिडिओ बघा. व्हिडिओ बघता बघता काम करा. बट येस, अजून मी जेवली तर नाही आहे, जेवण करणार आता मी थोड्या वेळाने. डन विथ द ऑफिस वर्क आणि आता मी थोडासा ब्रेक पण घेऊन आली. ॲक्च्युली मी गेली होती घरी, चहा पिली, आली, थोडासा आराम करून आणि आता इट्स टाईम टू शूट. कारण जसं तुम्हाला सांगितलं मला एक प्रॉडक्ट शूट आहे आणि एक थोडंसं म्हणजे जे असतं आपलं ऑर्गॅनिक कॉन्टेंट पण शूट करायचं आहे. सो लेट्स गो. मी थोडीशी अशी चार्ज्ड आहे, एनर्जाइज्ड आहे, बिकॉज मी चहा पिली ना त्याच्यामुळे. ऑल्सो प्लीज हा पसारा इग्नोर करा. हे बघा, माझ्या घरी जर तुम्ही वीकच्या मध्ये आलात तर तुम्हाला असाच पसारा दिसेल कारण की पूर्ण वीकभरात मला खूप काम असतं ऑफिसचं आणि त्याच्या मधात मी हा स्टुडिओ आवरू शकत नाही, एकदम क्लीन ठेवू शकत नाही. सो हे असंच दिसणार. बट एक गोष्ट मला सांगायची होती, हे मी काल दाखवलं आहे गेस तुम्हाला, पण मला तुम्हाला परत एकदा वाईब दाखवायची आहे, किती छान सेट होते. सो पहिले तर ओके, हा लॅम्प ऑन होतो आणि मग मी हा जो लाईट आहे ट्यूबलाईट हा ऑफ करते. अँड आय लव्ह वॉट एव्हर दिस वाईब इज. थोडंसं डिम वाटतं. माझी मम्मी तर आल्या आल्या हा जो इथे व्हाईट लाईट पण लावून ठेवला आहे कारण की माझ्या मम्मी आणि पप्पांना वॉर्म लाईट्स आवडतही नाही आणि त्यांना आवडत नाही बेसिकली. सो ते आल्या आल्या माझी मम्मी पहिले तो लाईट लावते आणि मग असं होऊन जातं आम्हाला. बट ठीक आहे, आता मी याच्यात थोडंसं साफसफाई करते तोपर्यंत माझा फोन चार्ज होणार, म्हणजे मग मी शूट करू शकणार, थोडीशी स्क्रिप्ट तयार करणार कारण की ब्रँडेड कॉन्टेंटला स्क्रिप्ट लागते आणि मग नंतर आपण शूट करणार. व्हिडिओ तर माझा झाला आहे जो ॲक्च्युली ब्रँडेड कॉन्टेंट होता आणि तो जास्त हेक्टिक असतो. आता आपल्याला ऑर्गॅनिक शूट करायचं आहे. तर एक मी समर मेकअप लुक करते आहे आणि रील आहे ते शॉर्ट कॉन्टेंट.
आणि हे असं खूप झूम झाल्यासारखं वाटतंय मला, बट ठीक आहे. सो येस, तो मी शूट करते आता आणि तुम्हाला मग लुक दाखवणार मी कसा टर्न आउट झालाय तो. सेकंड व्हिडिओ डन. 9च वाजले आहेत आणि माझा मेकअप इतका सुंदर दिसतोय. जरी मला पिंपल्स आले आहेत बट मेकअप तर खूप टर्न आउट झालाय. आता मला हे पटकन रिमूव्ह करायचं आहे आणि मला बिफोर मेकअपचा शॉट घ्यायचा आहे जो मी विसरली शूट करायच्या आधी. सो आता तो करायचा आहे. त्याच्यामुळे हे सेटअप असंच राहणार. फक्त मी स्किन केअर वगैरे करून येते. सगळं झालं फायनली. बाकी आता चला जेवण करूया कारण मला इतकी भूक लागली आहे. पिंपल्स आले आहेत कारण सांगितलं पिरियड. सो 1 2 3 पिंपल पॅचेस लावले आहेत अँड आय एम गुड टू ईट अँड स्लीप अँड उद्या सकाळी गो टू जिम. त्याच्या आधी हे सगळं मला व्यवस्थित त्याच्या जागेवर ठेवायचं आहे. सो ते करायचं आहे पहिले. एवढी माझी चाट टाच दुखत आहे. दोन्ही टाचा दुखत आहेत खूप भयंकर. पण आता काय घरी जाऊन झोपायचंच आहे. सो असे तेढे झाले आहेत तुम्ही कारण की तसा फोन ठेवण्यात आला आहे. आज आहे लास्ट डे ऑफ द वीक. आज आहे फ्रायडे. काल मी दिवसभर काहीच व्लॉग नाही केलं कारण काल मी दिवसभर काहीच नाही केलं एक्सेप्ट माझं हे ऑफिसचं काम. कारण खूप काम होतं काल ऑफिसचं. मी 8:30-9 वाजेपर्यंत काम करत होती. सो काहीच नव्हतं. गाड्यांनी आत्ताच जायचं असते. एनिवे बट आज फ्रायडे आहे. सो आज थोडीशी एनर्जी जास्त आहे आणि आपण आज काहीतरी करू शकतो. बाय द वे मी मस्त आंघोळ वगैरे केली आहे. कालच मी हेअर वॉश केलं होतं बट माझे जे कर्ली हेअर रुटीन आहे तो मी नव्हतं केलं. सो आज मी आत्ता परत थोडेसे ओले केले केस आणि मग ते रुटीन केलं. मला थोडीशी भूक लागेल म्हणून ॲज अ स्नॅक किंवा आपण ब्रंच पण म्हणू शकतो. मी वॉटरमेलन आणला आहे घरून कट करून आणि त्याच्यासाठी माझ्याकडे म्हणजे ह्याच्यात या बोलमध्ये फोक मावत नव्हता जो माझ्या घरी आहे. बट म्हणून मग मी दुसरा फोक आणला आणि तो बघा हाऊ क्यूट. काय डॉग आहे की काय आहे मला काही कळत नाही आहे बट क्यूट आहे. मी थोडीशी रेडी झाली कारण मी तुम्हाला सांगितलं वर्क फ्रॉम होम आहे म्हणून मी अशी गबाळासाठी बसणार नाही आहे. मी छान रेडी होऊन बसणार आहे कामाला. तर हेच तसंच केलं आहे. हाय, दिस इज माय व्लॉग डेब्यू. आता मी आणि शिव दीदी आम्ही बाहेर चाललो. शाळेत गो दीदीला घेऊन नाही तर सार्थकला घेऊन. आणि माझी दीदी करत आहे मेकअप. हाय, आम्ही रेडी झालेलो आहोत आणि माझी पर्सनॅलिटी मी वीकमधून म्हणजे अर्धा वीक माझी वेगळी असते. मी अर्धा वीक वेगळी असते कारण की अर्धा वीक माझे ब्लो ड्राईड हेअर असतात आणि अर्धा वीक माझे हे असे कर्ली केस असतात. सो आजच मी तुम्हाला दाखवलं होतं कर्ली हेअर रुटीन केलं तर मग थोडंसं फ्लॉन्ट करायचं. त्याच्यामुळे असे केस मी सध्या बांधून ठेवले होते कारण मला स्कार्फ बांधायचा बट असे ठेवणार आहे. आणि आता काही प्लॅन तर नाही आहे. आम्हाला कॉफी प्यायला जायचं आहे. बेसिकली बाहेर निघायचं कारण बोर होत आहे त्याच्यामुळे. सो आणि वीकेंड आहे तर मग बाहेर तर जावं लागेल. आता मी रेडी झाली. आता पिऊ रेडी होत्या थोडी आणि मग आम्ही निघू. त्याच्या वेट नंतर फायनली कॉफी आली आहे. इथे कॉपीराईट नाही लागलं पाहिजे. शुगर पाहिजे थोडी. तू फर्स्ट टाइम माझ्या ट्राय करताय कारण की मला तिला पण एक माझ्या गर्ली बनवायचं. पहिले मिक्स कर पूर्ण. हो खूपच सुंदर. हां आता कर ट्राय. जेन्युइनली पिझ्झा कोणी पिझ्झा खाल्ला होता तो 2 सेकंडमध्ये संपवला. 2 मिनिटमध्ये. आणि मग सॅलड ऑर्डर केलं. हे असं उष्ट टाकून ठेवलं आहे. पेस्ट्री ऑर्डर केली आणि अरे बापरे हे
आणि हे तोंड आहे ते जे सॅलडला टाकून देतात आणि पेस्ट्रीज ऑर्डर करतात त्याच्यानंतर. प्लीज एकदम बंद कर. ओ माय गॉड, पहिले तर ती पेस्ट्री आहे. हेवनमध्ये गेली, स्वर्गात गेली. हेझलनट आहे पाहिजे त्याच्यात. आय एम बॅक. मी कपडे चेंज केले, फेस वॉश वगैरे केलं आणि आता स्किन केअर करते आहे. आणि इतकी खुशी होते कारण आज आहे सॅटर्डे, नाही फ्रायडे नाईट आहे आज. उद्या लेट उठू शकते, सो त्याची एक तर मला खुशी होत आहे. दुसरं म्हणजे वीकडेजमध्ये चांगले कपडे घालून राहणार आणि हे सगळं आता वीकेंडच्या रात्री काहीच नाही. रॅन्डम टी शर्ट, रॅन्डम पॅन्ट, रॅन्डम कपडे आणि फक्त रिलॅक्स मोड. ओके, आय एम डन. मिररमध्ये तुम्हाला पिऊ झोपलेली दिसत आहे सोफ्यावरती, बट तिला इग्नोर करू आणि हा व्लॉग आपण इथेच एंड करू कारण की झालेला आहे, फ्रायडे आलेला आहे आणि फ्रायडेपर्यंतच मी व्लॉग करणार असं मी ठरवलं होतं. सो आता मे बी उद्या आणि म्हणजे वीकेंडचा व्लॉग मी केला तर केला, नाही तर नाही केला. तसं मी प्लॅन तर करत आहे की करा, म्हणजे माझा विचार तर चालू आहे, बट बघूया. बट येस, दॅट्स इट फॉर दिस व्लॉग. आय होप तुम्हाला माझा हा व्लॉग आवडला असेल आणि आय होप मी बडबड करून तुम्हाला बोर नसेल केलं. सो जर हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की असं नवजात शिशूसारखं चॅनल आहे हे, न्यू, तर त्याला आपल्याला ग्रो करायचं आहे. हा व्लॉग जर आवडला असेल आणि असेच व्लॉग्स पाहिजे असतील रॉ, रिअल आणि वीकली व्लॉग्स, तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि येस, दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय.